नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून शिर्डी येथील साईबाबांच्या सजीव मूर्तीची कथा जाणून घेणार आहोत। तर मंडळी, ही कथा अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, आज आपण श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीमधील बाबांच्या ज्या सजीव वाटणाऱ्या मूर्तीचे दर्शन करीत आहोत, त्या मूर्तीविषयी फार मोठी रोचक कथा ही इतिहास जमा आहे। यावर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये म्हणजेच 7/10/2024 ला श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मूर्तीच्या स्थापनेला बरोबर 70 वर्ष पूर्ण होतील। श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीमध्ये या दिवशी इतिहासात खूपच महत्त्व राहील। श्री साईनाथ महाराजांच्या महासमाधीच्या नंतर तब्बल 35 वर्षांनी ही मूर्ती स्थापन करण्याचा योग आला। सन 1952 मध्ये एक पांढरा शुभ्र इटालियन संगमरवरी दगडाचा एक मोठा भाग त्यावेळी मुंबई येथील डॉकयार्डमध्ये आला, पण तो पांढरा शुभ्र इटालियन दगड त्यावेळी तेथील डॉकयार्डमध्ये कोणी बोलावला व कोणी पाठवला याबाबत बरेच दिवस कोणालाही काही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नव्हती। आता तो मार्बलचा पांढरा मोठा दगड बरेच दिवस त्या मुंबई डॉकयार्डमध्ये तसाच पडून राहिला असल्याने तेथील प्रशासनाने त्या दगडाचा जाहीर लिलाव जाहीर केला। त्या लिलावात एका सद्गृहस्थाने तो भला मोठा संगमरवरी दगडाचा तुकडा विकत घेतला। काही काळानंतर त्या गृहस्थाला श्री साईबाबांनीच प्रचिती दिली की तो मोठा दगड शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाला दान करून दे। त्यानुसार त्या सज्जन व्यक्तीने बाबांच्याच आदेशानुसार तो दगड श्री साईबाबा संस्थानाला भेट दिला। त्यावेळी श्री साईबाबांची योग्य व मोठी मूर्ती मंदिरात नसल्याने तो इटालियन मार्बलचा मोठा दगड पाहून तेथील व्यवस्थापकांना असे वाटले की बाबांच्या मूर्तीकरिता हा मार्बलचा तुकडा योग्य आहे व त्या दगडातून बाबांची सजीव व मोठी मूर्ती तयार होईल असे त्यांना वाटले। त्यामुळे ह्या कार्याला सजीव मूर्त स्वरूप देण्याकरिता योग्य तो कलाकार पण आवश्यक होता। त्याच काळात मुंबई येथील श्री बाळाजी वसंतराव तालीम हे मूर्ती बनवण्यासाठी एक योग्य निष्णात शिल्पकार आहेत म्हणून संस्थानाला समजले। त्यामुळे संस्थानाने काहीच वेळ न करता त्यांच्याशी संपर्क केला व बाबांची मूर्ती बनविण्याचे कार्य त्यांच्याकडे सोपविले। मूर्ती बनविण्याचे शिल्पकार श्री बाळाजी तालीम यांनी पण त्या कार्याचा स्वीकार करून ताबडतोब मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य लोहार व सुतार यांच्याकडून बनवून घेतले। बाबांच्या चेहऱ्याचे स्पष्ट व सुरेख स्वरूप तेव्हा त्यांच्याकडे नव्हते, म्हणून त्यांनी सुरुवातीला बाबांची मातीची एक सॅम्पल मूर्ती बनविली व आपल्या कार्याला सुरुवात केली। बाबांचा स्पष्ट चेहरा असणारी मूर्ती सुरुवातीला त्यांना बनवता आली नाही, कारण त्यांच्याकडे बाबांच्या स्पष्ट चेहऱ्याची अधिक तंतोतंत माहिती त्यांच्याकडे नव्हती। त्यांच्याकडे बाबांचा एक श्वेतकाळा रंगाचा फक्त फोटो होता। तो फोटो पाहूनच त्या शिल्पकाराला बाबांच्या मूर्तीला एक पक्के स्वरूप करून द्यायचे होते। अशा या कठीण परिस्थितीतून आपल्या कार्यात यश यावे म्हणून त्यांनी श्री साईनाथ महाराजांना आर्त हाक देऊन कळकळीची प्रार्थना केली व ते बाबांना म्हणाले की बाबा, माझ्याकडून हे कार्य यशस्वी होण्यासाठी मला प्रत्यक्ष दर्शन दिले तरच मला हे कार्य करणे सोपे होईल, म्हणून तुम्ही मला या कार्यात यशस्वी होण्यासाठी आपले दर्शन द्या आणि जर तुम्ही असे केले तरच मला आपली जिवंत मूर्ती घडविता येईल व त्यामुळे आपलं मूर्त जिवंत रूप पाहून भक्तांना सुद्धा आनंद होईल व आपली भक्तीसुद्धा त्या माध्यमातून खूप वाढेल। बस बाबा, आपण मला एवढं सहकार्य करावं। बाबांनी त्यांची ही हाक ऐकली व तो एक दिवस उजाडला, ज्या दिवशी तो शिल्पकार बाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाची जणू वाटच पाहत होता। एके दिवशी ते सकाळी 7 वाजता आपल्या स्टुडिओत गेले असताना त्यांनी त्या स्टुडिओत एक दिव्य प्रकाश पाहिला व त्या प्रकाशातच बाबा हे प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांनी आपलं स्वरूप त्या शिल्पकाराला
म्हणजेच श्री बाळाजी वसंतराव तालीम यांना दाखविलं. श्री साईनाथ महाराजांनी श्री बाळाजी यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचं समाधान केलं. बाबांनी आपल्या प्रत्येक चेहऱ्याचे अलग अलग दिशेत आपले मूर्त स्वरूप दाखविले व त्यांनी ते बाबांचे अलग अलग प्रकारचे व अलग अलग दिशांकडून बाबांच्या चेहऱ्याचे स्वरूप त्यांना प्रत्येक कोनातून दाखविले व ते त्यांनी आपल्या हृदयात जपून ठेवले. पण त्याच वेळी श्री साईबाबा संस्थान शिर्डीमधील व्यवस्थापकांनी त्या शिल्पकाराने बाबांची जी मॉडेल मूर्ती बनविली होती त्याच स्वरूपात त्यांना मूर्ती तयार करण्यास सांगितले. पण 1954 साली जेव्हा बाबांच्या मूर्तीचे कार्य अंतिम टप्प्यात आले तेव्हा त्या मूर्तीत हवेची एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्या मूर्तिकाराला दिसले. म्हणून ती पोकळी हटविणे आता अगत्याचे झाले होते. ही पोकळी बाबांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखालच्या भागात निर्माण झाली होती. आता आपण जर तो कमकुवत भाग काढून टाकला तर कदाचित त्या मूर्तीतील आवश्यक भागसुद्धा निघाला असता व त्यामुळे ती मूर्ती भग्न झाली असती व शेवटी ती मूर्ती पूजनीयसुद्धा राहिली नसती. त्यामुळे तुर्तास ते काम बंद करावं लागलं. त्यामुळे त्यांनी पुन्हा श्री साईनाथ महाराजांना आपल्या आर्त स्वरूपात व आपल्या केविलवाण्या स्थितीत प्रार्थना केली व बाबांना म्हटले की बाबा, आपली मूर्ती तर तयार आहे, पण आता मला हे कार्य पुढे नेण्यासाठी काही अवरोध निर्माण होत आहे. ते आपण दूर करावे. तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करावी. पण त्याच वेळी त्यांना त्यांच्या अंतर्मनातून एक आवाज आला की तू आपले कार्य चालू ठेव, बाकी मी बघून घेईन. बाळाजींनी आता एका सहकार्याला तो भाग काढण्यास सांगितलं. त्यावेळी तो सहकारीसुद्धा ते कार्य करण्यास तयार नव्हता, कारण त्याला ही भीती वाटत होती की त्यामुळे त्या मूर्तीचा गुडघ्याखालचा भाग ढासळून जाईल. त्यावेळी मुख्य शिल्पकार श्री बाळाजी यांनी स्वतः आपल्या हातात छन्नी व हातोडा घेतला व तो भाग काढण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी आश्चर्य असे झाले की तो भाग अगदी सहजच बाहेर तुटून पडला व मूळ मूर्तीला काहीही न होता ती जशीच्या तशी राहिली. बाबांची ही लीला पाहून ते बाळाजी आनंदाने नाचू गाऊ लागले व नंतर त्यांनी मिठाई आणून सर्वांना तो प्रसाद खाऊ घातला. ती एकदम सजीव दिसणारी मूर्ती पाहून त्या काळातील बाबांचे जे प्रमुख भक्त होते ते म्हणजे श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे व श्री स्वामी शरणानंद, त्यांनी जेव्हा ही मूर्ती पाहिली तेव्हा त्यांना ती बाबांची मूर्ती पाहून खूपच आनंद झाला व आपले समाधान व्यक्त केले व लगेच त्या शिर्डी गावातून त्या मूर्तीची मिरवणूक पण काढली. त्यावेळी त्या दोघांनी म्हटले की बाबा हे त्या मूर्तीच्या रूपात प्रत्यक्षच आपल्यात परत आले आहेत. एकदा मूर्तीचे काम चालू असताना बाबांनी पुन्हा त्या शिल्पकार बाळाजी यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितले की ही मूर्ती तयार झाल्यानंतर तू इतर दुसरी कोणतीही मूर्ती बनवू नकोस. त्याप्रमाणे बाळाजींची ही मूर्ती अखेरची ठरली व ते वयाच्या 82व्या वर्षी म्हणजेच 20 डिसेंबरला त्यांनी बाबांच्या चरणी आपला अखेरचा श्वास घेतला. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही शिर्डी येथील बाबांच्या सजीव मूर्तीची कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय साईराम.